शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उद्या 4,000 रुपये जमा होणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टरवरती पिकांना फटका बसलेला असून तब्बल 29 जिल्ह्यांमधील 654 मंडळामध्ये नुकसानीची नोंद करण्यात आलेली आहे। कारण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामधील तब्बल 29 जिल्ह्यांमधील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे दिसून आलेले आहे। या काळामध्ये झालेल्या पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील 14,36,236 हेक्टर जमीन बाधित झालेली आहे। यामध्ये 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले 12 जिल्हे आहेत। देशाच्या डाळिंब उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 56% आहे। गुजरात कर्नाटकशी स्पर्धा सुरू असून तरी सुद्धा महाराष्ट्राचा दबदबा सुरू आहे। सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा, सोपाची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली। सद्यस्थितीमध्ये राज्यात बाजरीचे क्षेत्र हे 76,000 हेक्टरने घटल्याचे दिसून आलेले आहे। आले पिकाच्या दरामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे, कारण गाडीमागे 7 ते 8,000 रुपयांची घट झाल्याचे दिसते आहे। शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। यमुनेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून हरियाणामधून नदीमध्ये सोडले पाणी। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले। अर्धी नोकरी झाली, आता आम्ही पुन्हा परीक्षा द्यावी का? नोकरीनंतर सुद्धा टीईटी परीक्षा देण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध होतोय। सिंचन घोटाळा, माजी अधीक्षक अभियंत्याला आरोपमुक्त करण्यास हायकोर्टाचा नकार देण्यात आलेला आहे। गोसेखुर्द प्रकल्पाच्या कंत्राटीमधील चौकशीमध्ये आढळून आली 781.39 कोटी रुपयांची अफरातफर। पश्चिम विदर्भामध्ये 63,000पेक्षा अधिक जागा रिक्त असून 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांना देण्यात आली पुन्हा संधी। चीनमुळे आम्ही भारत आणि रशियाला गमवून बसलेलो आहे। भारतावरती टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खदगद, म्हणाले या तिघांनाही मैत्री लखलाभ हो। वाशिम विभागामधील 4 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये घट झालेली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र 41,826 हेक्टरची वाढ झालेली आहे। ओबीसींचे आरक्षण संपवणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठी GR। प्राचार्य लक्ष्मण हाकी म्हणाले, पवार कुटुंबाने ओबीसी आरक्षण संपवले, ओबीसींचे हक्क हिसकावले गेले। स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही, वित्तीय मंत्री सीतारामन म्हणाल्या, उद्योग उत्पादक आणि राज्यांना जबाबदार धरणार। यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यामध्ये गेली। नोएडा गाझियाबादमध्ये स्थिती बिकट असून राजधानीच्या अनेक भागांमध्ये महापुराचे पाणी शिरलेले आहे। यमुनेचे पाणी पातळी पोहोचली 207.31 मिलीमीटरवरती। दिल्ली तसेच काश्मीरमधील पूरपरिस्थितीमुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। केळीचे भाव 1500 वरून 700 रुपये क्विंटलवरती आलेले आहे। आता आश्रमशाळांना वॉशिंग मशीन मिळणार, मुलांचा वेळ वाचणार आणि अभ्यासासाठी उपयोगी ठरणार। विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि निर्जंतुक कपडे घालता येतील। आवास मंजूर झाले, कारभारिणीचा गृहप्रवेश त्यामध्ये कधी होणार? प्रधानमंत्री आवास योजना अनुदान वेळेवरती मिळत नसल्यामुळे अडचणी जुलैपर्यंत 592 घरकुले पूर्ण झाली। पंचनामे अपूर्णच असून आणखी 24,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। निसर्गाचे दुष्टचक्र हे कायमच आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले असून आर्थिक मदत देण्याची केली जाते मागणी। प्रकल्प ओव्हरफ्लो झाले, पिण्याच्या पाण्यासह रब्बीची झाली सोय। एकबुर्जी सोनल 100%, अडाण 87.46% भरला। लघु प्रकल्प सुद्धा ओसंडून वाहू लागले। पीक विमा भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच, कारण रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया मागील 7-8 दिवसांपासून सुरू आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकत असल्याचे दिसून येत आहे। मात्र अजून सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम न जमा झाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे। विद्यावेतन बंद, केवळ प्रशिक्षण। महाज्योतीच्या बदलांमुळे नाराज, प्रशिक्षण होईल डिजिटल, टॅबलेट व 6 GB डेटा रोज मिळणार। स्ट्रीट बाजारामध्ये खुणावताय सीताफळ आणि पेरू, दर आवाक्यामध्ये आल्याने ग्राहकांची खरेदी आता वाढल्याचे दिसून येत आहे। पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विसर्ग सुद्धा वाढलेला आहे। नाशकामध्ये 2 दिवस पाऊस सुरू असून गोदावरीला पूर आलेला आहे।
ऐन दसरा दिवाळीमध्ये कांद्याचा प्रश्न हा पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण सद्यस्थितीमध्ये भाव हे गडगडलेलेच. कामगार कल्याणच्या योजनांमध्ये घोटाळा, 12वीचे विद्यार्थी दाखवले MBBSला. नांदेडमध्ये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शिवाजीनगर ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमुळे 1 लाख हेक्टरवरती नुकसान, मदत कधी मिळणार? बीड जिल्ह्यामध्ये 1,70,000 शेतकऱ्यांचे झाले नुकसान. किल्लारी परिसरामध्ये नदीपलीकडील खरीप पिकांची ई-पीक पाहणी कशाप्रकारे करायची? रस्त्यामध्ये साचलंय पाणी. आता 1,454 गावांमधील मराठ्यांना गॅजेटचा आधार होणार. 105 गावांमध्ये कुणबी नोंदी. पडताळणी समितीकडे कुणबीचे शेकडो प्रकरणे प्रलंबित आहे. उमरी तालुक्यामध्ये ई-पीक पाहणीचे ॲप्लिकेशन सर्व्हर झाले डाऊन, शेतकरी झाले त्रस्त. किनवट परिसरामध्ये पूरबाधितांच्या मदतीसाठी यंत्रणाही उदासीन दिसून येत आहे. मदत मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त नाराजी उमटत आहे. पाथरूड परिसरामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी सापडले संकटामध्ये. नेते आले, नुकसान पाहिले आणि वापस गेले. नागभीड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये लंपीचा प्रकोप, शेतकरी झाले हवालदिल. पशुविभागाचा दुर्लक्षीपणा कारणीभूत ठरला. 27,000 शेतकऱ्यांची चुकाऱ्यांसाठी पायपीट ही कायम असून 249 कोटी रुपयांच्या निधीची गरज. 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. गोंदिया जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकरी वंचित असून ई-पीक नोंदणी अभावी बोनसपासून राहिले वंचित. शासनाची उदासीनता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या माहितीचे काय झाले? गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी मिळणार? प्रकल्पग्रस्तांचे राज्यमंत्री जयस्वाल यांना दिले निवेदन. मंत्रालयावरती लवकरच बैठक होणार. केळझर परिसरामध्ये 6 एकरातील सोयाबीनच्या पिकांवरती रोग, सोडली जनावरे. रोगांचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट. परवानगीशिवाय पदवीधर व्हाल तर कारवाईमध्ये अडकाल. एसटी महामंडळामध्ये बढतीची परीक्षा, चालक वाहक मेकॅनिकलची कोंडी. 1201 गावांमध्ये लागणार स्वयंचलित हवामान केंद्र. तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यकांकडे जबाबदारी. गुरुजी पेचामध्ये पडले, 7 रुपयांमध्ये कशी शिजवणार खिचडी? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी देण्यात येणारा निधी हा अपुरा. बहिणी लाडक्या, अंगणवाडी सेविका मात्र दोडक्या. फॉर्मचे पैसे मिळेनात, 50% सेविकांना प्रतीक्षा. सांगली जिल्ह्यातून अमेरिकेला होणारी निर्यात थांबली. 750 कोटींचा फटका बसणार. उद्योजकांमध्ये रोजगार घटण्याची भीती. 50% टॅरिफमुळे भारतावरील उद्योगांवरती टांगती तलवार. सांगली जिल्ह्यामध्ये पुरामुळे पिकांचे 7.5 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तालुक्याने ह्या पिकांचे नुकसान झाल्याची यादी तुम्ही इथे बघू शकता. पान उत्पादकांना यंदा गणपती बाप्पा पावला. पान दरामध्ये दुपटीने वाढ झाली. रांजणी परिसरामध्ये ई-KYCसाठी पावसामध्ये लगबग सुरू असून आयुष्यमान भारत कार्ड आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत. बाजारांमध्ये लिंबू आता गोड झालेले असून भरघोस उत्पादन व वाढत्या अवकेमुळे बाजारामध्ये लिंबाचे दर कोसळले. तब्बल 3.5 कोटींवरती रेशीम कोशांची उलाढाल. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र राज्यामधील व्यापाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून 15 दिवसांमध्ये 471 प्रकरणे मागे घेण्याचे गृह विभागाचे निर्देश. महिला पोलीस अधिकाऱ्यास धमकी देण्यात आली. अजित पवार नव्या वादामध्ये सापडले. कुरडईत परिस्थिती शांत राहावी म्हणून फोन केल्याचे स्पष्टीकरण. राजकारण आता पुन्हा तापले. केवळ हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही, नियमानुसारच वितरण होणार. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले. ऊस उत्पादकांची 5 वर्षांमध्ये पिछेहाटच. उत्पादन खर्च वाढला, मात्र शेतीही तोट्यामध्येच. सरकारने दिले पण कारखानदारांनी काढले. राज्यामध्ये अतिवृष्टी बाधित क्षेत्रांचे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये. बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. राज्यामध्ये 14,44,749 हेक्टर क्षेत्रावरील पिकेही बाधित आहे. दुग्धजन्य पदार्थांवरील GST कपातीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही होणार मोठा फायदा. उलाढालवाढीस पोषक स्थिती निर्माण झाली. भारत, रशिया, चीनची गट्टी. अमेरिकेला भरली धडकी. मोदी, शी, पुतीन यांच्या एकत्रित फोटोवरून ट्रम्प यांचा तीळपापड. दोन्ही देशांना गमावल्याचा साक्षात्कार. सामान्य नागरिकांना GST कपातीचा लाभ मिळावा. निर्मला सीतारामन म्हणाले. लाभ न देणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने 36 लाख एकरचे नुकसान झालेले असून पंचनामे हे अंतिम टप्प्यामध्ये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. उडीद पिकाच्या उत्पन्न आणि दरामध्ये घट, शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले असून दरच्या घसरल्यामुळे भावसुद्धा झाले कमी. अतिवृष्टी पुराने 60 कोटींच्या पिकांचे नुकसान झाले, उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोटला सर्वाधिक फटका बसला. 3 सिंचन प्रकल्पांचे घोडे प्रशासकीय मान्यतेमध्ये अडकवले, हिंगोलीतील 2 तर संभाजीनगरमधील 1 प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. 3000 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली. केवळ गॅजेटमध्ये नोंद म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही, नियमानुसारच वितरण होणार, महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले. यावरती घुसखोरी नव्हे, मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे, जरांगे यांचे भुजबळांच्या टीकेला उत्तर देण्यात आले. बीड जिल्ह्यातील 206 गावांमधील पिकांना अतिवृष्टीचा बसला फटका, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. डाळींमध्ये देश जागतिक आघाडीवरती, उत्पादन वाढण्याची प्रचंड क्षमता, नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. सरकार 24 रुपये किलोने कांदे विकणार, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे विक्री होणार. ऊस उत्पादकांचे आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया, 5 वर्षामध्ये पिछेहाटच, प्रति टन खर्च वाढला 600ने, FRPमध्ये वाढ मात्र 550 रुपयांची. राष्ट्रीयकृत बँकांनी नाकारले, DCSने मात्र सावरले, फिरस्त्या 583 गरजू व्यावसायिकांना अमृत आधार कर्ज योजनेचा लाभ मिळणार. शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेसवी सोनोने यांचे प्रतिपादन. हातळी येथे उडीद शेती दिन साजरा करण्यात आला. मोखाड्यातील घरकुलांमध्ये सूर्यघर योजनेचा उजेड पडणार तरी कधी, योजना ही कागदावरतीच, असंख्य घरकुल लाभार्थ्यांना लाभ नाही, 7000पेक्षा अधिक घरणे पूर्णत्वास. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.